नमस्कार मंडळी, मी आज बनवतोय गाजराचा हलवा। सध्या गाजराचा सीझन चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये 1 ते 2 वेळा तरी या सीझनमध्ये गाजराचा हलवा हा बनतोच। तर मंडळी, आजचा गाजराचा हलवा एकदम फटाफट आणि एकदम कमी वेळेमध्ये बनवून तयार होणार आहे, कारण आपण हा गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवणार आहोत। चला तर मग मंडळी, स्टार्ट करूया कुकरमधला गाजराचा हलवा बनवायला। तर मंडळी, गाजर हलवा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी चांगले गाजर निवडून घेतलेले आहेत आणि गाजरावरती जे बारीक मुळा वगैरे असतात ते काढून घेतलेले आहे। मंडळी, मी इथं ऑलमोस्ट 1 किलो गाजर घेतलेले आहे। आता मी गाजर मोठमोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतो, कारण आपण कुकरमध्ये गाजर हलवा बनवत असल्यामुळे मोठमोठे तुकडे करून घ्यायचे। गाजर लहान चिरण्याची काही गरज नाही आहे। गाजर चिरून झाल्यानंतर आता मी गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे। कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतो आणि तूप चांगलं तापून घेतो। आता तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे। ड्रायफ्रूट्समध्ये मी इथं तुकडा काजू घेतलेले आहे, बदाम बारीक कट करून घेतलेले आहे आणि मनुके घेतलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कुठले तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता हे ड्रायफ्रूट्स थोडेसे सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचे। ड्रायफ्रूट्सला तांबूस कलर येण्यासाठी 1.5 ते 2 मिनिट तुपामध्ये भाजून घ्यावा लागतो। आता हे ड्रायफ्रूट्स एका वाटीमध्ये काढून घेऊयात। मंडळी, ड्रायफ्रूट्स कुकरमधून काढून झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये आता गाजराचे तुकडे टाकून घेऊयात आणि 4 ते 5 मिनिटासाठी गाजराच्या तुकड्याला पण चांगलं भाजून घेऊयात तुपामध्ये। ऑलरेडी त्यामध्ये थोडंसं तूप होतंच, त्याच तुपामध्ये थोडंसं आपण गाजराचे तुकडे चांगले परतून घेऊयात। हे बघा मंडळी, थोडासा गॅस मोठा ठेवलेला आहे इथं आणि त्या मोठ्या गॅसवरती चांगलं गाजराचे तुकडे भाजून घेतोय तुपामध्ये। त्यामुळे काय होतं की गाजराच्या वरती जे आवरण असतं ते तुपामध्ये चांगलं भाजलं जातं आणि त्यामुळे थोडासा गाजराच्या हलव्याला टेस्ट चांगला येतो। आता मंडळी, यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून घेतो आणि हे गाईचं दूध आहे। तुम्हाला जे दूध आवडतं ते तुम्ही टाकून घेऊ शकता यामध्ये। म्हशीचं आवडत असेल तर म्हशीचं यूज करू शकता। हे बघा मंडळी, दुधामध्ये सगळे गाजर बुडाले तेवढं दूध घेतलेलं आहे, म्हणजे 1 किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। थोडंसं तुम्ही जास्त पण वापरू शकता, फक्त नंतरनं काय की थोडंसं जास्त शिजवून तुम्हाला दूध चांगल्या प्रकारे आटवून घ्यावं लागतो। मंडळी, आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅस मीडियमवरती ठेवून 3 शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊया। हे बघा मंडळी, फटाफट आपले 3 शिट्ट्या पण झालेले आहेत। आता आपण गाजर शिजलाय की नाही हे चेक करून घेऊया। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम मऊदार असं आपला गाजर शिजून रेडी झालेलं आहे। 3 शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट असं गाजर शिजलेलं आहे। मंडळी, आता स्मॅशरनी गाजर एकदम बारीक करून घ्यायचं आहे। जर मंडळी तुमच्याकडं स्मॅशर जर नसेल तर एखाद्या चमच्यानं पण तुम्ही हे करू शकता, कारण गाजर एकदम मऊदार असं शिजलेलं आहे कुकरमध्ये, त्यामुळे एकदम लवकर बारीक होऊन जातं। हे बघा मंडळी, अशा प्रकारे गाजर एकदम छानपैकी बारीक झालेले आहे। मंडळी, गाजर हलव्यामध्ये दूध जास्त झालेले आहे। आता दूध आटून चांगल्या प्रकारे घट्ट होईपर्यंत गॅस मीडियमवरती ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे अजून एक 8 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेतलं ना हलवा चांगला घट्ट होईल। हे बघा मंडळी, 10-1 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर ना दूध चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आणि हलवा चांगला घट्ट झालेला आहे। मंडळी, आता यामध्ये 1.5 वाटी साखर टाकून घेणार आहोत। साखर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये। मला जास्त गोड आवडत नसल्यामुळे ना मी थोडंसं साखर टाकलेलं आहे यामध्ये, म्हणजे 1.5 वाटी टाकलेले। मंडळी, साखर टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। साखर टाकल्यानंतर हलवा थोडासा पातळ होतो, तर आपल्याला अजून 8 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावं लागेल। मगाशी आपण दुधाला जसं आटवून घेतलं होतं आणि हलवा घट्ट करून घेतला होता, अगदी तशाच प्रमाणे आपण परत याला शिजवून घेऊया। हे बघा मंडळी, 8 ते 10 मिनिट झालेले, हलवा आपला चांगला घट्ट झालेले। आता यामध्ये मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तूप पण टाकून घेऊयात वरून। आणि आता शेवटी इलायचीची पावडर टाकून घेऊया, अर्धा चमचा किंवा पाव चमचा टाकला तरी चालेल। आणि आता हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट अशी
कुकरमधली गाजर हलवा रेडी झालेले आहे. चवीला एकदम बेस्ट झालेले मंडळी. आणि हा गाजर हलवा आपण कुकरमध्ये करून घेतल्यामुळे गाजर हलवा एकदम मऊदार असं झालेलं आहे. तर मंडळी तुम्ही पण तुमच्या घरी या गाजराच्या सीझनमध्ये एकदम फ्रेश असे गाजर घेऊन कुकरमधल्या गाजराचा हलवा नक्की ट्राय करा. टेस्ट एकदम बेस्ट लागते मंडळी. आणि त्याचबरोबर गाजराचा हलवा दाणेदार बनतो, आता तुम्ही बघितलाच असाल. चला तर मंडळी, रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका.